श्री स्वामी समर्थ. चला पालक कांदा पकोडे करूया. बघा कसे खरपूस वाजतात आणि खूपच छान झालं ते खाण्यात. पीठ घेऊया, त्याच्यामध्ये चिरलेला कांदा, धुवून घेतलेली पालक, चिरलेली पालक, त्याच्यामध्ये थोडासा लाल तिखट, मीठ, हळद, थोडासा गरम मसाला, ओवा, जिरे टाकून छान असं चुरून घेऊया. ह्याला छान चुरलं आहे. आता 5 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवते. तोपर्यंत कढई ठेवूयात, त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल तापेपर्यंत आपण पीठ बघूया कसं झालं आहे. ते पीठ काढून घेऊया. मी आता एक गरम झालं का तेल बघण्यासाठी थोडंसं टाकून बघते. बघा गरम झालेलं तेल आहे. आपण कमी गॅसवर ना हे भाजायचे आहेत, कारण खूप छान खरपूस भाजतात. फुल गॅस केला का ते भाजत नाही येत नीट. बघा गरम तेल झालेलं आहे. त्यावर आता भजी टाकून घेऊया आपण. तुम्हाला आवडतील तशी सोडायची, लहान मोठी कशी तुम्हाला खाऊ वाटतात तशी. मी लहान वगैरे मोठी लहान सोडून घेतलेली आहेत. बघा भजी एवढी टेस्ट झालते, एवढे भारी झालते ना, खूप भारी. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पालक पकोडे कसे करतात ते पण मला सांगा. तुमच्या पद्धतीने पण मी एका दिवशी ट्राय करून पाहेल. बघा मिडियम गॅसवरच आपण हे करून घ्यायचं. बघा कमी गॅसवरच भाजून घ्यायचे छान खरपूस असे. बघा आपले भजे भाजलेले आहेत, खरपूस काढून घेऊया ताटात. बघा आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा.